नंबर 5 मान करा, हाताचे मित्रा, डोळे बंद, मन शांत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चला उच्चारण घेऊयात. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. श्रीभगवानुवाच सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. ज्ञेय स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद् योगैरपि गम्यते. एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. सन्न्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुं मयो गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मा न चिरेणाधिगच्छति. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् सपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. 11वा श्लोक. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वा आत्मशुद्धये. कायेन, कायेन म्हणजे शरीरेन, शरीराद्वारे, मनसा मनाद्वारे, बुद्ध्या बुद्धीद्वारे, केवलैर इंद्रियैरपि केवल आत्मशुद्धीसाठी. ठीक आहे, शेवटचा जो शब्द आहे केवल त्याच्यासोबत जोडतो. तर केवल आत्मशुद्धीसाठी इंद्रियैरपि म्हणजे शरीराने, मनाने, बुद्धीने आणि इंद्रियानी, इंद्रियानी पण जो फक्त आत्मशुद्धीसाठी कर्म करतोय, कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा, आणि संग सोडून जो कर्म करतोय तो योगी आहे. म्हणजे योगी शरीरेन, शरीराद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे आणि इंद्रियाद्वारे स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी संगाला सोडून कर्म करतोय. या श्लोकाचा पूर्ण भावार्थ आहे. तर कुर्वंती इथं बहुवचन मध्ये आहे. का? कारण की योगिनः पण बहुवचन मध्ये आहे. तर एका योगीसाठी नाही म्हणलं, बहुवचन सम्मान देण्यासाठी येतं, रिस्पेक्ट देण्यासाठी. आपण कोणाला तर रिस्पेक्ट देत असतो त्यासाठी बहुवचनाचा प्रयोग होतो. ठीक आहे, तर योगिनः बहुवचन प्रयोग केले कारण की आपण योगींना रिस्पेक्ट देतो. नाहीतर एकच योगी कर्म करोती असं म्हणलं असतं.
आणि हे ह्याच्यासाठी पण केलंय कारण की ह्याच्या असं केल्यानंतर छंद तुटणार नाही. योगिनः कर्म कुर्वन्ति असं केलं तर छंद तुटणार नाही. ठीक. तर इथं सगळे तृतीय विभक्ती आहेत. शरीराद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे, इंद्रियांद्वारे. इंद्रिया बहुत सारे आहेत, 10 इंद्रिया आहेत, त्यामुळं इंद्रियांद्वारे. बाकी सगळे एक एक क्वांटिटी आहे. शरीर, मन आणि बुद्धी एक एक आहे. ठीक आहे. त्यक्त्वा आत्मशुद्ध, इथं केवलैर, केवलैही विसर्ग होता, विसर्गला र झाला, र इंद्रिय सोबत जोडला. आणि इंद्रियही विसर्ग होता, विसर्गला र झाला, अपि सोबत जोडला. ठीक. त्यक्त्वा आत्मशुद्धये, त्यक्त्वा आणि आत्मशुद्धये सोबत जोडले. ठीक आहे. आत्माच्या शुद्धीसाठी असा या शब्दाचा विग्रह आहे. आणि हा आत्मशुद्ध हे चतुर्थी विभक्तीमध्ये आहे. तर पूर्ण अर्थ होता आत्माच्या शुद्धीसाठी, आत्म की शुद्धी के लिए, आत्मा की शुद्धी, आणि त्याच्यानंतर चतुर्थी विभक्ती लागली तर के लिए असं ट्रान्सलेशन होतं हिंदीमध्ये. ठीक. तर पहिला पाद आहे कायेन मनसा बुद्ध्या. दुसरा पाद आहे केवलैर इंद्रियैरपि. सगळ्यांमध्ये र र म्हणायचंय. केवलैर इंद्रियैरपि. तर अपि म्हणताना रपी म्हणा. ठीक आहे. शब्द मिसळून जाईल. योगिनः कर्म कुर्वन्ति, तिसरा पाद. संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. त्यक्त्वा थोडस वेगळं करून, आत्मशुद्धये थोडस वेगळं करून. ठीक. उच्चारण घेऊयात. कायेन मनसा बुद्ध्या, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि, केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति, योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. सगळे सोबत. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि, योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि, योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. सर्वकर्माणि मनसा, सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी, सन्न्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देहि, नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. नैव कुर्वन्न कारयन्. सगळे सोबत. सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. कालच्या श्लोकांनाच पुढं आता हा जो आहे हा कर्म संन्यास योग आहे. ठीक आहे. तर संन्यास कसा स्थित होतो? हे संन्यास म्हणजे आत्मामध्ये स्थित होणंच आहे. त्याच्यामुळे काल आपण आत्म्याची परिभाषा समजली आणि त्याच्यासोबत अजून काय काय समजलं की त्याच गोष्टी, जुन्या गोष्टी जे सांगितलेल्या आहेत की वेगळ्या वेगळ्या जे कार्य आहेत, पाहणं, बोलणं, चलणं, ग्रहण करणं, ऐकणं, शब्द वाणी काढणं, हे सगळ्या गोष्टी इंद्रियांद्वारे होत आहेत. पर करणारा कोण आहे? आत्मा आहे. मग आत्मा करणारा आहे. तर इथं तिसऱ्या श्लोक मध्ये अजून एक त्याला कन्फ्युजिंग की हा ना करतो ना करून घेतो. तर त्याच्यासाठी आपल्याला अजून बारीकीत आत्माला समजावं लागेल. ठीक आहे. तर आत्मतत्वच्या विषयी आपण काल 2 ट्रेट समजले. काय काय होतं? इच्छा करते आणि दुसरं अनुभव करते. आत्मा इच्छा करते, त्याच्यामुळे सगळे इंद्रिय कामाला लागलेले आहेत. आणि आत्मा अनुभव करते, त्याच्यामुळे सगळं ग्रहण होऊन जमा होत आहे. ठीक आहे. आत्मा अनुभव करते, त्याच्यामुळं अहंकार आला, त्याच्यामुळे बुद्धी आली. का? की आता ज्ञानी नाहीये, अज्ञानी आहे.
तर मूल कारण काय सांगितलं सांख्य दर्शन मध्ये, की अज्ञान हा मूल कारण आहे. वेदांत दर्शन मध्ये पण अज्ञान हा मूल कारण आहे. कशाचा? आत्माला प्रकृती सोबत संयोग होण्याचा हा अज्ञान मूल कारण आहे. अज्ञान असल्यामुळं त्याला समजत नाहीये की मी काय आहे, हे काय आहे, ते काय आहे. मग तो सगळ्या गोष्टी अनुभव करतो. मग आपल्या सगळ्या गोष्टी कशावर चालू? ट्रायल अँड एरर बेसिसवर चालू. झालं तर आपण त्याला रिसर्च करून लिहून ठेवतो की हे असं असं केल्याने असं असं होतं, आणि नाही झालं तर नेक्स्ट, नाही झालं तर नेक्स्ट. सगळं ट्रायल अँड एरर बेसिस का चालू आहे? आपण अज्ञानी आहोत. आणि असेच ट्रायल एरर बेसिस करून 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 प्रॅक्टिस करून करून ऋषीमुनींनी एक सिस्टम बनवलं. या सिस्टम मध्ये तुम्ही राहिले तर तुम्हाला संन्यास प्राप्त होईल किंवा मोक्ष प्राप्त होईल, समाधी प्राप्त होईल. आणि ह्या सिस्टमच्या व्यतिरिक्त तुम्ही काही केलं तर तुम्ही कर्मफल मध्ये गुंतून जाता. मग 11वा श्लोक काय आहे? कायेन मनसा बुद्ध्या, म्हणजे जे शरीर, मन आणि बुद्धीपासून आसक्ती रहित होतात. शरीर, मन आणि बुद्धी म्हणजे पूर्ण अस्तित्व धरलं त्यांनी आत्माला सोडून. जे आसक्त राहतात आणि यांना सगळ्यांना सोडून जे कर्म करतात ते शुद्धीसाठी कर्म करतात, आत्माच्या शुद्धीसाठी कर्म करतात. ठीक आहे. ते त्यांचं सहारा घेऊन, त्यांना माध्यम बनवून कोणाच्या शुद्धीसाठी काम करतायत? आत्माच्या शुद्धीसाठी. हे सगळे कोणासाठी काम करतायत? आत्मासाठी. आत्मा कशासाठी करतोय? की ज्ञान अर्जित करावं, यांच्याद्वारे मला ज्ञान भेटलं पाहिजे. हे नसले तर, बुद्धी नसली तर ज्ञान अर्जित होणार नाही. मन नसलं तर ज्ञान अर्जित होणार नाही. शरीर नसलं तरी ज्ञान अर्जित होणार नाही. कसं काय? की जर आपलं असं शरीर आहे मनुष्याचं, तर आपण एक स्पेसिफिक प्रकारचं ज्ञान अर्जित करू शकतो. का? की सिस्टम तसं बनलेलं आहे. आपलं विकसितपणा असा झालाय की आपण ह्या शरीरामध्ये ज्या गोष्टी अनुभव करू शकतो ते दुसऱ्या शरीरामध्ये, मांजरीच्या शरीरामध्ये नाही करू शकत. ठीक आहे. त्याच्या मांजरीच्या मनामध्ये आपण हे गोष्टी अनुभव नाही करू शकत. आत्मतत्वाला जाणायचं जे आहे हे त्या शरीरामध्ये खूप किचकट आहे, खूप अवघड आहे, किंवा जर आपण 99.9% इम्पॉसिबल म्हणलो तरी चालेल. त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींचा सहारा घेऊन, माध्यम बनून काम करतोय आत्मा. कशासाठी? स्वतःच्या शांतीसाठी. आणि ती शांती कशी आहे? सगळं त्यागून कर्म करतोय ह्या शांतीसाठी, जी शांती एकदम नैष्ठिक आहे, म्हणजे हालत नाहीये. आणि हालत कोणती गोष्ट नाहीये? जी अनंत आहे. जी अनंत नाहीये, जी एक स्पेस मध्ये स्थित असणार, ती हलणार. तिच्याकडे जागा आहे हलायला. जी सर्वत्र आहे ती हलणार नाही. मग त्या सर्वत्र मध्ये तो स्थित होतो ज्ञान अर्जित झाल्यानंतर. आणि ह्या सगळ्याच्या द्वारे तो हेच ज्ञान आणि शांती अर्जित करायचा प्रयत्न करतो. ठीक. आणि अयुक्त जो नाही करत आहे तो कसा करतो? कर्म करून त्याचा फल काय आहे त्याच्यासाठी पळून करतो 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 आणि मग तिथं तो गुंतून जातो. जसं एक महाराज होते, त्या महाराजांकडे एक योगी गेला. त्या म्हणला की मला एक मठ तयार करायचंय किंवा मला एक आश्रम तयार करायचं, तिथं मी लोकांना शिक्षा देईन, शिक्षा दीक्षा वगैरे अभ्यास वगैरे शिकवेल. तर ते राजा म्हणला ठीक आहे, तू खूप दानवीर होता राजा, तुम्ही इथून चलता चलता जा आणि जिथपर्यंत तुम्ही जाताल तिथपर्यंत तुम्हाला सगळी जागा देऊन टाकू, पण तुम्ही परत माझ्यापर्यंत सूर्यास्त व्हायच्या आधी माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तर तो जातो. आधी तर चालत चालत जातो.
नंतर त्याला वाटतं हे पण घेतो, ती पण घेतो, इथं जंगल आलं, समुद्र, मग हे नदी आली, मग तलाव आला, तर तो सगळा कव्हर करता करता जातो आणि त्याच्या पाठीमागं 2 घुडसवार हे कुठपर्यंत जातोय तिथपर्यंत आपण एक निशाण बनवून त्याला जमीन द्यायची. तर तो जातो, त्याला लक्षात येतं अरे मला परत पण जायचंय, मग खूप मोठा डिस्टन्स कव्हर करून तो परत येतो. सूर्यास्त होणारच असतो, त्याच्यामुळे तो स्पीड पकडतो, फास्ट जातो 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 आणि जसं महाराजच्या समोर पोहोचतो, धम, संपला विषय. ठीक आहे. तर आपण काय करतोय की कर्म करतोय 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 करतोय, हे आलं ते आलं, हे घेतलं ते घेतलं, हे अचीव केलं, पुढे चाललो, ही अचीवमेंट नंतर ती अचीवमेंट, ती अचीवमेंट नंतर ती अचीवमेंट, जी अचल शांती आहे ती सोडून छोट्या छोट्या शांतींच्या पाठीमागं, छोट्या छोट्या आसक्तीच्या पाठीमागं किंवा छोट्या छोट्या गोष्टींच्या पाठीमागं पळून पळून आपण गुंतून जातो, संपून. त्याचा जो मेन उद्देश होता, त्याचा मेन उद्देश काय होता की लोकांना शिकवायचंय, लोकांना शिक्षा दीक्षा द्यायची. ती झाली का? झालं. झालं काय? फक्त हे घ्यायचं ते घ्यायचं, हे करायचं ते करायचं, असं होईल तसं होईल, बास. जे नेमकं जे करायचं होतं, जो मेन उद्देश होता, तो तसाच राहिला. व्यक्ती गुंततो कसा, व्यक्ती फसतो कसा आणि त्याच्यातून निघायचं कसं? तर सगळ्या शास्त्रामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये एक सांगितलं की तुम्ही निरंतरतापूर्वक ज्या गोष्टीमध्ये रमता, ज्या गोष्टीमध्ये गुंतता, त्यामध्ये आता पुढच्या श्लोकमध्ये की तो ना करतो ना करून घेतो. उदाहरणासाठी आजपासून 3 दिवस आधी तुम्ही ब्रश केला होता का? तुम्ही हा का म्हणताय की नाही, तुम्हाला लक्षात नाहीये, ते तुमच्या रुटीन मध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की केला होता. जर रुटीन मध्ये जर आपण त्याला समजू की मला रुटीन लक्षात नाहीये, तर मग त्याचा काही संस्कार बनलाय का? त्याचा काहीही संस्कार नाही, त्याचं काहीही संस्कार नाही किंवा त्याचं काहीही उत्पन्न नाहीये. ठीक आहे, त्याचं काही उत्पन्न नाही. अशा प्रकारचे कर्म ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण गुंतत नाही. मग आपण ब्रश करताना हे विचार नाही करत बसत की हे उगाच हे दात घासायचे, हे असं तसं, उगाच हे काहीतरी दिलंय मला काम. करतो का आपण कधी? जेवण करताना नाही, आंघोळ करताना कधी कधी होतं, आंघोळ करताना खूप थंडी असली, खूप गार पाणी असलं, पाणी गार नाही, गरम करायला काहीच सोय नाहीये, जाऊन द्या आज नाही करत. मग आपण तिथं त्या परिस्थितीमध्ये गुंततो आणि जे फ्लो मध्ये चालू आहे, जे आपल्या ज्याचं काहीही उत्पन्न होत नाहीये, ज्याचं काहीही पॅटर्न उत्पन्न होत नाहीये, त्याचे त्या कर्मामध्ये आपण गुंतत नाही. ठीक आहे, तो करत पण नाही आणि करून पण घेत नाही. कोण? जो मनापासून संतुष्ट आहे आणि सुख मध्ये स्थित आहे. तर आत्माचा काल पहिला ट्रेट काय सांगितलं? इच्छा करतो. इथं काय आहे? तो सुखी आहे, संतुष्ट आहे. तर इच्छा करेल का? इच्छा करणार नाही. इच्छाच नाही केली तर तो करतही नाही आणि करूनही घेत नाही. जे रुटीन मध्ये पॅटर्न बनलेले आहेत तेच चालत राहतात. त्याला म्हणतो दिनचर्या. आणि सगळ्या संन्यासींचं, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही तुमची फक्त दिनचर्या करा. सगळ्यात जास्त महत्वाचं तेच राहतं. तुमची दिनचर्या झाली की बाकीचं जे पण आहे ते सगळं समर्पित करून करायचं. बाकीचं सगळं जे आहे ते सगळं, आता असं तर नाही होणार की आपण फक्त ब्रश करतोय, फक्त जेवण करतोय, बाकीचे पण कर्म करावे लागतील. तर हे बाकीचे कर्म कसे पाहिजे? सगळे समर्पित करून ब्रह्ममध्ये, परमात्मामध्ये समर्पित करून ज्यावेळेस आपण कर्म करू
त्यावेळेस आपण संन्यासयुक्त कर्म करू. तर असे पूर्ण दिवसभराचे आपले जे काम येतं त्याच्यातली एक दिनचर्या झाली, त्याच्यात तर आपण लिप्त होत नाही. आणि दुसरं जे कर्म आहे ते सगळं पण त्या प्रकारेच झालं पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये गुंतत नाही. आता असं केलं तर आपण मग ग्रोथ कशी करणार? फिजिकल टर्म्स मध्ये आपल्याला जर एक बंगला आहे, त्याच्यापेक्षा मोठा बंगला घ्यायचा, तर आपण ते कसं करणार? तर तो विषय इथं नसतो. संन्यासीचा तो विषय नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी सांगितलंय कृष्णाने की तुम्ही अभ्युदयासाठी जाणार, त्याच्यासाठी तुम्हाला ते भेटेल. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करता, त्याच्यासाठी डोकं लावता, ते सगळं भेटेल. पण जर तुम्ही त्याच्यासोबत अटॅच झाले तर तुम्ही गुंतले. तर जरी ते काम पण तुम्हाला करायचंय की मला, जसं स्वामीजी येतात, मला एक एम्पायर उभा करायचा. आता ह्या एम्पायर उभा केल्यानंतर पतंजली योगपीठ हा आता 20-30 हजार कोटीची कंपनी झालेली आहे. एवढी मोठी कंपनी झाल्यानंतर आता जर त्यांच्यामध्ये अटॅचमेंट राहिलं की मला आता ह्या कंपनीच्या द्वारे माझ्या भाऊबंधांना किंवा माझ्या जवळच्या लोकांना त्याचा फायदा होत नाहीये, किंवा त्याचा त्रास होतोय त्यांना, किंवा त्याच्यासाठी काहीतरी आसक्ती आहे की मी असं करायला पाहिजे, यांच्यासाठी तसं करायला पाहिजे, अशा आसक्तीमध्ये जर गुंतले किंवा अशा त्रासमध्ये जर गुंतले तर मग ते संन्यास सिद्ध होणार नाही. पण जर करत राहिले, हा हे प्रोजेक्ट आहे, आपल्याला हा प्रोजेक्ट असा टाकायचा आहे, तर ह्या प्रोजेक्ट साठी काय काय करावं लागेल, करा. त्याच्यामध्ये अटॅचमेंट झालं, ठीक आहे, नाही झालं चेंज, प्लॅन चेंज, झालं ठीक आहे, नाही झालं प्लॅन चेंज. अशा प्रकारे जो करणार तो गुंतणार नाही. पण नाही झालं, अरे आता कसं करायचं, माझ्या एवढ्या लोकांचा त्रास, हे ते, मनामध्ये चिंता, हे ते, रात्री झोप नाही, सगळ्या गोष्टी, असं जर होत असेल तर मग ते कर्मबंधन तयार होत आहेत, संस्कार तिथं तयार होत आहेत. तर कोणताही संन्यासी त्याच्यामुळे काय करतो प्रयत्न की मी माझी दिनचर्या मी केली पाहिजे, आणि जो माझ्या संपर्कामध्ये येईल त्याचं जे माझं ज्ञान आहे, जे मला सांगायचं आहे, जे मला बोलायचं आहे, ते सगळं ज्ञान माझ्या परीने मी त्याला देणार. त्याला त्याचा फायदा झाला तर झाला, नाही झाला तर नाही झाला. जसं एक महाराज आहेत, ते त्यांची दिनचर्या करतात, आणि दिनचर्या करून त्यांच्या मठामध्ये लोक त्यांना भेटायला, पाया पडायला, प्रश्न विचारायला येतात. प्रश्न विचारायला आले, पाया पडायला आले, तर एक व्यक्ती आला, त्याने सांगितलं की हे असं असतं, आम्ही बॉडी बिल्डिंग करतो, आम्ही बॉडी बिल्डिंग मध्ये अशा अशा गोष्टी वापरतो. आता महाराजांना बॉडी बिल्डिंगच्या विषयी काही माहित नाही. त्यांनी काय सांगितलं की भाई जो भी है शरीर के साथ तुम नॅचरल रहो, जे पण आहे तुम्ही शरीरासोबत नैसर्गिक राहा. ठीक आहे, आर्टिफिशियल काही टाकू नका, इंजेक्शन वगैरे, पावडर वगैरे काही टाकू नका. तर हे सगळं त्यांनी त्यांच्या नॉलेजच्या अनुसार सांगितलं. समोरच्या व्यक्तीला त्याचा फायदा झाला, नुकसान झाला, त्याचं काही ग्रोथ झालं, नाही झालं, त्यांना काहीही त्याचं फरक पडत नाही. जर फरक पडायला लागला तर मग ते गुंतून जातील. ठीक आहे. तर अशा प्रकारचे कर्म जो करतो तो संन्यासयुक्त कर्म करतो. आणि त्याच्यामुळे आत्मा ही जर मनापासून संतुष्ट आणि सुखपूर्वक आहे तर ती इच्छा करणार नाही, तर ती करतही नाही. आणि सगळ्या इंद्रियांकडून, सगळ्या हातपायांकडून करून पण घेत नाही. कसं करून घेत नाही? जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही ब्रश केला का, तर आत्माने करून घेतलं का? नाही. तुम्ही केलं का? नाही. ते फक्त झालं, आणि ते झालं तर ते गेलं. ते झालं गेलं. त्याच्यानंतर ते ब्रश 3 दिवस आधी ब्रश केल्यामुळे तुम्हाला आज काय त्याचा मेंटल इफेक्ट, इमोशनल इफेक्ट, स्पिरिच्युअल इफेक्ट काही आहे का? काहीच नाही. तर ते एक
हा, जर ब्रश करताना तुम्हाला दाताला कापला असतं तर मग तो सुख दुःख मध्ये बदलला असता. तो सुखपूर्वक झालं सगळं आणि तुम्ही त्याच्यामध्ये संतुष्ट झाले. जर संतुष्ट नसते झाले, तुमच्या दातामध्ये काहीतरी गुंतलं आणि तुम्ही ब्रश करताय, तुम्ही संतुष्ट नाही झाले, तुम्हाला लक्षात राहिलं असतं, तुम्ही आज मला सांगितलं असतं की त्या दिवशी दातामध्ये अडकलं होतं, अजूनही अडकलेलं आहे, ते माझं निघत नाहीये, मग तुम्ही त्रासलंय जाताय. ते कर्म उत्पन्न करतंय चित्तमध्ये, नवीन संस्कार उत्पन्न करतंय. ठीक आहे. आणि नाही गुंतलेलं काहीच एकदम सुखपूर्वक झालंय आणि संतुष्टपूर्वक झालंय, संतुष्टी आहे, सुख आहे, तर त्याचं काहीही तुम्ही ना करताय, आत्मा ना करतीये ना करून घेतीये, हातांकडून, पायांकडून, इंद्रियांकडून, नवद्वारांकडून. ठीक आहे. पण मग प्रॉब्लेम तर येणार, मग त्यावेळेस प्रॉब्लेम्स येणार म्हणजे आता ते तुम्ही म्हटले की सुखपूर्वक झालं म्हणून आपल्याला त्याचा इफेक्ट नाही झाला आपल्यावर, पण ज्यावेळेस ते दुःखपूर्वक होणार त्याचा इफेक्ट तर होणार ना. हा, इफेक्ट होणार, पण मग तिथं अटॅचमेंट सोड, तीच तर आहे ना, त्यक्त्वा, संग त्यक्त्वा. त्यावेळेस काय करायचंय की एकतर सगळं सुखपूर्वक आणि संतुष्टपूर्वक होतंय आणि दुसरं काय आहे की संगला त्यागा. संग काय आहे, द्वंद्व काय आहे, याला त्यागून करायचं. म्हणजे नाही झालं तरी जाऊ द्या. हा, तर त्याच्यासाठी मी काय काय करू शकतो, याच्यासाठी मी डॉक्टरकडे जाऊ शकतो, याच्यासाठी मी हे करू शकतो, याच्यासाठी मी ते करू शकतो, मी ते करणार. रिझल्ट भेटला नाही भेटला दुसरा उपाय, भेटला नाही भेटला दुसरा उपाय. त्याच्यामुळं माझ्या चित्तमध्ये, त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये उद्विग्नता नाही झाली पाहिजे. जसं पूर्णपणे संन्यास स्थित होणं हे खूप अवघड आहे. जर तुम्ही झाले तर तुम्ही डायरेक्ट समाधीला प्राप्त होतात. मग तुम्ही बसले, तुम्ही गेले समाधीमध्ये, तुम्ही शरीर सोडलं, तुम्हाला काही फरक नाही पडणार. ठीक आहे. तर ज्यावेळेस हे मी हॉलचं उदाहरण देत होतो तुम्हाला की तुम्ही मला तुमच्या दृष्टीने सांगितलं, त्याच्यानंतर आजच्या क्लासमध्ये, काल आपलं बोलणं झालं याच्यावर, आजच्या क्लासमध्ये मला एकदाही काही वाटलं नाही, पूर्णपणे मी शांत होतो आणि सगळे क्लास एकदम मस्त झाले, एकदम भारी झाले, काही कशाचाही त्रास झाला नाही. पण काल सकाळी मी तोच विचार करत होतो की याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी काय करायचं, आणि मग त्या विचारामध्ये आता मला ते करणं तर गरजेचं आहेच, तो विचार करणं गरजेचं आहे की हे कसं काढायचं, पण त्याच्यामुळं माझं जे धर्म होतं ते पूर्णपणे फुल फ्लेज मला पालन करता नाही आलं आणि ह्या कन्फ्युजन मध्ये ह्या प्रकारे भरपूर लोक गुंतून जातात. तर मला त्याची जाणीव आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये गुंतलो नाही, मी त्याच्यातून बाहेर निघलो. पण ज्याला जाणीव नाहीये त्याला काय वाटणार, अरे मला हे पण करायचं, मला ते पण करायचं, मला लोड आलं, मला टेन्शन आलं, मला हे झालंय, मला ते झालं. ठीक आहे. पण त्याला सेपरेट जर केलं तर वरून वरून थोडस अग्रेशन, थोडस क्विकनेस, थोडीशी घाई आहे मला, हे दाखवणं गरजेचं असतं समाजामध्ये व्यवहार करताना. पण चित्तमध्ये उद्वेगना ही दिसून येते की तुम्ही आतून करताय ही गोष्ट, वरच्यावर करताय ही गोष्ट, हे दोन्ही गोष्टी दिसून येतात. जसं जर मी हे दाखवलं नाही की मला याची अर्जन्सी आहे, तर समोरचा व्यक्ती हे काम करणार नाही, तो टाळत राहणार, याला काही गरज नाही, टाळत. पण जर मी त्याला वरून वरून अर्जन्सी दाखवली, ऍक्टिंग केली, तर आहे भगवद्गीतामध्ये की ऍक्टिंगचा पण तुम्हाला किती व्यवहारामध्ये महत्व आहे. ठीक आहे. त्या प्रकारची ऍक्टिंग पण तुम्हाला करावं लागते. सुरुवातीला मला कोणासोबत संबंध बनवायचा आहे, मित्रताचा किंवा कसाही, तर माझा असा स्वभाव होता की त्यांनी मला कोणतीही गोष्ट त्याच्याविषयी सांगितली की मी असा होतो, हा ठीक ठीक ओके, म्हणजे एवढा कॅज्युअल. आणि असं असल्यामुळं तो मला मग सांगायचा बंद झालं. आता फक्त मी ऍक्टिंग करतो की त्यांनी काय सांगितलं, अरे बापरे, अच्छा
असं होय, फक्त एवढं करतोय मी, तर तो मला अजून सांगतो, अजून माझ्यासोबत व्यवहार करतो. तर हे एक समजणं पुढं आहे, हे एक समजणं थोडस आपल्याला गरजेचं पडतं. ठीक आहे, तर आपल्याला त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की आपल्याला दुःख तरी येणार, मग त्यावेळेस कसं काम करायचं? संग त्यागून काम करायचं, निर्द्वंद होऊन काम करायचं, कर्मच्या फलामध्ये आसक्ती न ठेवून काम करायचं. तेव्हा आपण त्याच्यामध्ये, आता हे सगळं संन्यासच्या विषयी अजून 15 श्लोक आहेत याचे, त्याच्यानंतर ध्यान योग चालू होणार, मग त्याच्यामध्ये सगळं ध्यानच्या विषयी. मी सांगितलं जसं तुम्ही जर आता ब्रश करणं एक दिनचर्या आहे, पॉटी करणं एक दिनचर्या आहे, पण पॉटी करताना जर तुम्हाला त्रास झाला, पॉटी नाही झाली चांगल्या पद्धतीने, तर मग तुमचे सगळीकडे तो, मग एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रिय सोबत कनेक्टेड आहे, मग ते इंद्रिय तुमच्या बाकीच्या इंद्रियांना पण उद्वेगना देणार, आणि त्या उद्वेगनाच्या द्वारे तुम्ही तोंडातून कोणाला तरी काहीतरी बोलता, तुमचं इंटेन्शन पण नसेल, पण तुमचं पोट खराब आहे, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याला चिडचिड करणार, बोलणार, तुमचे विचार बदलून जातात. मनामध्ये एक गोष्ट असल्यामुळं, एखाद्या आपल्या 11 इंद्रियांमधून कोणत्याही एक इंद्रियाचं जर व्हायब्रेशन वेगळी असली, पॅटर्न वेगळा असला, तर तो इफेक्ट सगळ्यांवर पडतो. आणि एक जरी आपण चांगला केला तरी बाकीचे सगळे चांगले होणार, नजर जरी चांगली ठेवली तरी बाकीचे सगळे चांगले होणार, ऐकलं जरी चांगलं फक्त तरी बाकीचे सगळे त्याच्या लाईन मध्ये येतात. फक्त कॉन्शियसली एक इंद्रियाला आपल्याला नीट ठेवणं, कंट्रोल करून ठेवणं गरजेचं आहे, मग बाकीचे सगळे आपोआप त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातात. शांतीपाठ घेऊ, कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगं शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि। शांति शांति शांति।